लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। द्वारका कसारा टॅक्सी स्टँड चालक मालकांकडून पोलीस आयुक्तांना निवेदन। 30 वर्षांच्या सेवेनंतरही खोट्या आरोपांचा भडीमार, टॅक्सी स्टँड चालक मालकांची प्रशासनाला धाव। बातमी नाशिक येथून। गेल्या 30 वर्षांपासून नाशिककरांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण प्रवासी सेवा देणाऱ्या द्वारका कसारा टॅक्सी स्टँडच्या चालक मालकांनी आज नाशिक शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले। सर्वधर्मीयांच्या एकीचे प्रतीक असलेल्या या संघटनेच्या चालक मालकांकडून आजपर्यंत प्रवाशांशी कोणताही वाद अथवा गैरप्रकार घडलेला नाही। मात्र अलीकडे काही नव्याने प्रवासी वाहन चालवणाऱ्या व्यक्तींनी जुन्या चालक मालकांविषयी प्रसारमाध्यमांमध्ये चुकीच्या अफवा पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे। या अफवांचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि वास्तविक परिस्थिती पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जुने चालक मालक एकत्र येत पोलीस आयुक्त कार्यालयात भेट देऊन चर्चा केली व निवेदन सुपूर्द केले। या प्रसंगी शाहिद पठाण, नारायण हिरे, नदीम सय्यद, अकबर पठाण, नारायण साळवे, रज्जाक पठाण, जुबेर शेख, निलेश परमार, शरीफ बाबा, तन्वीर पठाण, बबलूभाई, रफीक सय्यद यांच्यासह द्वारका कसारी टॅक्सी स्टँडचे वरिष्ठ चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कसारा टॅक्सी स्टँडच्या वतीने मी बोलत आहे की आम्ही तिकडे टॅक्सी व्यवसाय करतो आणि काही लोक तिकडे येऊन गुंडगिरी करतात, दादागिरी करतात, बळजबरीने कुठून तरी गाडी भरून जातात आणि उगीचच आमच्या युनियनचं नाव खराब करतात। अशा लोकांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटलो आहे। आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की जे कोणी असं करत असेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करू, अवश्य करू। मी नाशिक कसारा द्वारका टॅक्सी स्टँडचे पदाधिकारी 2 दिवसापूर्वी सलमान म्हणून एक मुलगा आहे, त्यांनी जो बाबूभाई आणि सईद पठाण याच्याबद्दल जे न्यूजमध्ये टाकलं, आमचा काही संबंध नसताना आम्हाला उगीच या गोष्टीमध्ये बदनाम करता। आम्ही टॅक्सी चालक आहोत। आम्ही कमीत कमी 20 ते 25 वर्षापासून टॅक्सी चालू राहिलो आहे द्वारका टॅक्सी स्टँडवर। 2003मध्ये आम्ही हे श्रमिक सेनेची युनियन खोलली होती आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आमच्या हे टॅक्सी व्यवसाय चालू आहे। हे काही नवीन पोरं आता आलेले आहे महिना 2 महिना पहिले आणि ते आम्हाला विचारता का ही गाडी का जाऊ राहिली, ती गाडी का जाऊ राहिली आणि आमचं जे हे सगळं नंबर सिस्टीमने व्यवस्थित ही युनियन चालती आहे, सुरळीत चालू आहे। असे कोणी मधीच काहीतरी पोरं येऊन या टॅक्सी स्टँडवर गोंधळ घालायचं काम करता, ते आम्ही आता आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे। त्याच्याबद्दल यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.